Good morning, all of you. In this lecture, we will start our next problem based on balance sheet. See this problem. Following are the balance sheet of X Limited as on 31st March 2013 and 31st March 2014. म्हणजे आता इथे तुम्हाला काय केलेले आहेत 2 इयर्स दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो फर्स्ट दिलेले आहेत लायबिलिटीज अँड देन सेकंड पार्ट मध्ये असेट दिलेले आहेत. लायबिलिटीज बघा काय आहेत, शेअर कॅपिटल, रिटेन अर्निंग, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, डिबेंचर, अकाउंट पेएबल, अदर करंट लायबिलिटीज. असेट, बिल्डिंग अँड इक्विपमेंट, लँड, पेटंट, अकाउंट रिसिवेबल, इन्व्हेंटरी, प्रीपेड एक्सपेन्सेस अँड कॅश. आणि रेशो कोणते कॅल्क्युलेट करायला सांगितलेत बघा. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ 2 इयर्स आफ्टर प्रिपेरिंग व्हर्टिकल फॉर्मॅट स्टेटमेंट अँड मेक कंपॅरिझन. आणि त्याच्यानंतर कंपॅरिझन सुद्धा करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट आहे डेट इक्विटी रेशो, देन क्विक रेशो, स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो अँड प्रोप्रायटरी रेशो. ओके, असे 4 रेशो आपण या प्रॉब्लेम वरून कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे तर व्हर्टिकल बॅलन्स शीट ड्रॉ करायची आहे अँड देन वी कॅल्क्युलेट रेशो. ओके, सो स्टार्ट करा. फॉर्मॅट ड्रॉ करा. बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर, देन इनर कॉलम, then 2013 outer column, then inner column and then 2014 outer column. फर्स्ट हेडिंग माहिती आपल्याला सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड मध्ये 3 पार्ट येणार आहेत. फर्स्ट कॅपिटल, सेकंड रिझर्व अँड थर्ड लोन. ओके, ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये 3 पार्ट सेम. फर्स्ट पार्ट येणार आहे फिक्स्ड असेट, सेकंड पार्ट येणार आहे इन्व्हेस्टमेंट अँड थर्ड पार्ट येणार आहे वर्किंग कॅपिटल. सो हे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, लर्न केलेलं आहे. स्टार्ट करूया. फर्स्ट शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल अमाऊंट आता इयर वाईज मेन्शन करून घ्या. फर्स्ट इयरची अमाऊंट आहे 4,50,000. डिरेक्टली आउटरला मेन्शन करा 4,50,000 अँड 2014 ची अमाऊंट आहे 6,60,000. ओके, देन पॉइंट नंबर 2, रिझर्व. रिझर्व आपल्याला डायरेक्टली दिलेला नाहीये, तर रिझर्वच्या अंडर जे रिटेन अर्निंग आहेत हे येणार आहेत. सो रिझर्व मध्ये मेन्शन करा पॉइंट नंबर 2, रिझर्व. रिटेन अर्निंग. रिटेन अर्निंगची अमाऊंट बघा काय आहे. रिटेन अर्निंग फर्स्ट इयर आहे 2,31,000. 2,31,000 अँड सेकंड इयरची रिटेन अर्निंग अमाऊंट आहे 2 लाख. ओके, सेकंड इयरची अमाऊंट आहे 2 लाख. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत आता इथे ओन फंड फाइंड आउट करणार आहोत. असेट मध्ये या असेट मध्ये काही प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा कॉल्स इन एरियर्स वगैरे काही दिलेलं नाहीये. सो डायरेक्टली टोटल करून घ्या. फर्स्ट इयरची टोटल किती येणार आहे 4,50,000 प्लस 2,31,000. सो 6,81,000 मिळेल. 6,81,000 अँड 2014 ची म्हणजे सेकंड इयरची अमाऊंट किती मिळणार आहे तर 8,60,000. 8,60,000. मग याला हेडिंग द्या प्रोप्रायटर्स फंड किंवा ओन फंड म्हणतो आपण. ओन ऑब्लिक प्रोप्रायटर फंड्स. ओके,
लक्षात आलं इथेपर्यंत. सो थर्ड स्टेप कडे या. पॉइंट नंबर 3 मध्ये आपण काय घेतो, लोन फंड. ओके, लोन फंड्स. आता प्रॉब्लेम मध्ये या लोन फंड्सच्या अंडर काय दिलेले आहेत, डिबेंचर आहेत बघा. सो लोन फंडच्या अंडर मेन्शन करा डिबेंचर. डिबेंचरची अमाऊंट फर्स्ट इयर मध्ये दिसते 2,20,000. डिरेक्टली आउटरला घेतली तरी चालेल. 2,20,000 अँड सेकंड इयरची किती दिसते, 1,80,000. 1,80,000. ओके, डिबेंचरचे ज्या अमाऊंट आहेत त्या इयर वाईज आपण काय करून घेतल्या, मेन्शन केलेल्या आहेत. सो लोन फंड सुद्धा आपल्याला परत टोटल करायची काही गरज नाहीये, कारण डिबेंचर एकच दिलेलं आहे, हे आहे तुमचं लोन फंड. सो वी फाइंड आउट कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय म्हणतो आपण, ओन फंड अँड लोन फंड. सो लोन फंडची अगेन टोटल करायची असेल तर करू शकताय. लोन फंड 2,20,000 फर्स्ट इयर अँड सेकंड इयर 1,80,000. ओके, याला आपण काय म्हणतो, लोन फंड. क्लिअर इथेपर्यंत? होप सो काही डाऊट नसेल. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. लोन फंड आणि ओन फंड. त्याच्यानंतर आपण ओन फंड आणि लोन फंडचे जे टोटल करतो, दिस इज कॉल्ड द कॅपिटल एम्प्लॉईड. सो कॅपिटल एम्प्लॉईड किती येईल मग, 6,81,000 प्लस 2,20,000 तुम्हाला मिळेल कॅपिटल एम्प्लॉईड. सो कॅपिटल एम्प्लॉईड किती येणार आहे बघा, फर्स्ट इयरचा येईल 9,01,000. ओके, 9,01,000 अँड 2014 चा कॅपिटल एम्प्लॉईड मिळेल 10,40,000. कॅल्क्युलेट करून बघितलं तरी चालेल. हेडिंग द्यायचे कॅपिटल एम्प्लॉईड. क्लिअर? ओके, आता इथेपर्यंत काही डाऊट नसेल. आपण सोर्सेस ऑफ फंड मध्ये जे 3 पार्ट आहेत हे घेतले, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड लोन. शेअर कॅपिटल मध्ये रिझर्व्ह अँड रिटेन अर्निंग आहे, त्याची जी टोटल येते त्याला आपण ओन फंड म्हणतो. आणि लोन मध्ये जे टोटल येणार आहे त्याला लोन फंड म्हटलेलं आहे. आणि लोन फंड आणि ओन फंड या दोन्हीची जी टोटल आहे, दिस इज कॉल्ड अवर कॅपिटल एम्प्लॉईड. ओके, सो आता आपण येऊन नेक्स्ट पार्ट कडे. आपला पॉइंट नंबर बी, ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये आपण काय करतो, देन अगेन 3 पार्ट करणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये सुद्धा. फर्स्ट पार्ट येईल फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट आता प्रॉब्लेम मध्ये या, तुम्हाला 1 बाय 1 दिलेले आहेत, त्यामुळे फिक्स्ड असेटच्या हेडिंगच्या अंडर मेन्शन करा. फर्स्ट आहे बिल्डिंग. ओके, बिल्डिंगची अमाऊंट बघा काय आहे, इनर मध्ये मेन्शन करा. आता अमाऊंट 4,50,000 फर्स्ट इयर, 4,50,000 अँड सेकंड इयरच्या सुद्धा इनर कॉलम मध्ये अमाऊंट मेन्शन करा 5 लाख. ओके, देन बिल्डिंग नंतर अजून काय दिसतंय, लँड. लँडची अमाऊंट फर्स्ट इयर मध्ये आहे 80,000. फर्स्ट इयर इन द सेन्स 2013, 80,000 अँड 2014 ची अमाऊंट सेम दिसते 80,000. ओके, नेक्स्ट पुढे चला. देन काय दिसतंय, पेटेंट. पेटंट्स ऑल्सो फिक्स्ड असेट. अमाऊंट बघा फर्स्ट इयरची आहे
पेटंटची अमाऊंट किती आहे? एक मिनिट. पेटंटची अमाऊंट आहे फर्स्ट इयर 55,000. and 2014 ची अमाऊंट आहे 65,000. ओके. सो फिक्स्ड असेटची टोटल करून घ्या. किती येईल बघा टोटल फिक्स्ड असेट, जे आउटरला मेन्शन करा. फर्स्ट इयरची येईल 5,85,000. 5,85,000 and second yearची फिक्स्ड असेट टोटल 6,45,000. ओके. ते हेडिंग देऊन ठेवा टोटल फिक्स्ड असेट. टोटल फिक्स्ड असेट आपण कॅल्क्युलेट केले. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतो, पॉइंट नंबर 2 मध्ये इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आता प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर काही दिलेलं नाहीये. ओके. सो इथे नील मेन्शन केला तरी चालेल. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट नील असेल. ओके. देन पॉइंट नंबर 3 काय घेतो आपण, वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये आपण काय करतो, 2 पार्ट करणार आहोत वर्किंग कॅपिटल मध्ये. ए पार्ट करंट असेट अँड बी पार्ट करंट लायबिलिटी. तुमचं कन्फ्युजन सारखं स्क्रोल नको करायला म्हणून मी प्रॉब्लेम अगेन इथे परत घेतलेला आहे खाली कॉपी करून. सो वर्किंग कॅपिटल ए पार्ट करंट असेट, करंट असेट आता बघा प्रॉब्लेम मध्ये काय काय दिसतंय. अकाउंट रिसिवेबल आहे, इन्व्हेंटरी आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत आणि कॅश आहे. ओके. सो 1 बाय 1 मेन्शन करा. अकाउंट रिसिवेबल, अकाउंट रिसिवेबललाच आपण काय म्हणतो माहितीये का, डेटर्स असं म्हटलेलं आहे. सो डेटर्स मेन्शन करा किंवा अकाउंट रिसिवेबल जे दिलेलं आहे तेच घेऊ आपण, कन्फ्युजन नको. अकाउंट रिसिवेबल अमाऊंट किती आहे बघा, इनर मध्ये मेन्शन करा. फर्स्ट कॉलम अकाउंट रिसिवेबल ची अमाऊंट दिसेल तुम्हाला 54,000 फर्स्ट इयर अँड सेकंड इयर किती दिसते 46,000. ओके. 46,000. त्याच्यानंतर या अकाउंट रिसिवेबल नंतर इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. इन्व्हेंटरीची अमाऊंट किती आहे, फर्स्ट इयरला दिसते 3 लाख अँड सेकंड इयरला इन्व्हेंटरीची अमाऊंट किती दिसते 3,12,000. ओके. देन नेक्स्ट इन्व्हेंटरी नंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत. प्रीपेड एक्सपेन्सेसची अमाऊंट आहे फर्स्ट इयर 6,000 अँड सेकंड इयरची अमाऊंट किती दिसते 4,000.
Okay, prepaid expenses 6,000 and 4,000. Then अजून काय आहे बघा, कॅश एक आहे. कॅश अमाउंट फर्स्ट इयर आहे 1,19,000. 1,19,000 फर्स्ट इयर. अँड सेकंड इयरची किती दिसते 1,30,000. ओके, ऍज पर दी प्रॉब्लेम जे अमाऊंट आपल्याला दिलेले आहेत ते आपण पुटअप करून घेतल्या. सो 54,000, 1,97,000. अजून काही अमाऊंट राहिलेत का बघा. अकाउंट रिसिवेबल घेतले आपण, इन्व्हेंटरी घेतलेली आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस घेतले आणि कॅश घेतलेली आहे. सो टोटल करा किती येईल बघा. टोटल फर्स्ट इयरची येईल 4,79,000. 4,79,000 अँड सेकंड इयरची टोटल मिळेल तुम्हाला 4,92,000. ओके, 4,92,000. दिस इज टोटल करंट असेट. आपण काय फाइंड आउट केलेलं आहे, टोटल करंट असेट. मग टोटल ए इथे मेन्शन केला तरी चालेल. टोटल ए. देन बी मध्ये आपण काय करणार आहोत आता, लेस करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी काय काय दिलेली आहे बघा. करंट लायबिलिटी प्रॉब्लेम, करंट लायबिलिटी आपल्याला दिसते प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स आहे, अकाउंट पेएबल आहे अँड अदर करंट लायबिलिटी. अशा 3 करंट लायबिलिटी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, सो वन बाय वन मेन्शन करा. प्रोव्हिजन फॉर टॅक्स, इनर मध्ये अमाउंट मेन्शन करा. प्रोव्हिजन फॉर टॅक्स अमाउंट किती दिसते, प्रोव्हिजन फॉर टॅक्स फर्स्ट इयर आहे 84,000. अँड सेकंड इयरला दिसत नाहीये नील. ओके, देन नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन नंतर काय दिसत आहेत, अकाउंट पेएबल. अकाउंट पेएबल फर्स्ट इयर अमाउंट किती दिसते, अकाउंट पेएबल 58,000. अँड सेकंड इयरची अमाउंट किती दिसते 64,000. ओके, देन नेक्स्ट अजून काय आहे, अकाउंट पेएबल नंतर अदर लायबिलिटी. अदर करंट लायबिलिटी. अदर करंट लायबिलिटी फर्स्ट इयर मध्ये दिसते 21,000. अँड सेकंड इयर मध्ये किती दिसते 33,000. लक्षात येते का. ऍज पर दी प्रॉब्लेम जे आपण करंट असेट आपल्याला दिसत आहेत, करंट लायबिलिटी दिसते, ती आपण काय करून घेतलेली आहे तर मेन्शन केलेली आहे. सो 84,000 प्लस 58,000 प्लस 21,000. टोटल करंट लायबिलिटी किती येईल बघा. मग टोटल करंट लायबिलिटी 1,63,000. अँड सेकंड इयरची टोटल करंट लायबिलिटी किती मिळेल 97,000. फर्स्ट इयरची मिळाली 1,63,000 अँड सेकंड इयरची करंट लायबिलिटी मिळालेली आहे 97,000. ओके, 97,000. आणि इथे हेडिंग द्या मग टोटल बी.
बी. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करतो, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी म्हणजे काय फाइंड आउट करणार आपण, वर्किंग कॅपिटल. सो वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करा. वर्किंग कॅपिटल इंटू ब्रॅकेट ए मायनस बी म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, 4,79,000 मायनस 1,63,000. ओके. वर्किंग कॅपिटल फर्स्ट इयरचे किती मिळेल मग, 3,16,000. कॅल्क्युलेट करून बघा, 3,16,000. आणि सेकंड इयरचं वर्किंग कॅपिटल म्हणजेच काय मिळेल तुम्हाला, 4,92,000 मायनस 97,000. सेकंड इयरचं किती मिळेल मग वर्किंग कॅपिटल, 3,95,000. ओके. So this is working capital. So last step मध्ये आपण काय करतो, कॅपिटल एम्प्लॉयड ऍप्लिकेशन ऑफ फंडची टोटल करणार आहोत. दॅट मीन्स फिक्स्ड असेट टोटल अँड इन्व्हेस्टमेंट टोटल अँड वर्किंग कॅपिटल. आता इथे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही म्हणजे टोटल फिक्स्ड असेट 5,85,000 प्लस 3,16,000. ओके. 5,85,000 प्लस वर्किंग कॅपिटल 3,16,000 म्हणजे तुमची टोटल कॅपिटल एम्प्लॉयड किती मिळेल, टॅली होते का बघा दोन्हीकडे, 9,01,000. ओके. फर्स्ट इयर. आणि सेकंड इयर किती आलं होतं, फिक्स्ड टोटल फिक्स्ड असेट 6,45,000 प्लस वर्किंग कॅपिटल 3,95,000 म्हणजेच किती मिळेल, 10,40,000. ओके. 10,40,000. Reading the capital employed. फायनल आन्सर आहे. सो हायलाइट फायनल आन्सर. लक्षात आलं का आपण काय केलेलं आहे, ऍप्लिकेशन ऑफ फंड आणि सोर्सेस ऑफ फंड दोन्हीचे टॅली करून बघितले. जे कॅपिटल एम्प्लॉयड दोन्हीकडे सेम आलं पाहिजे. 9,01,000 फर्स्ट इयरचं आलं आणि सेकंड इयरचं 10,40,000. शॉर्ट मध्ये रिपीट करते, आपण काय केलं, सोर्सेस ऑफ फंड मध्ये जे 3 पार्ट आहेत, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड लोन फंड, हे कॅल्क्युलेट करून घेतले, त्याची टोटल केली, कॅपिटल एम्प्लॉयड आपण फाइंड आउट केलेला आहे. ओन फंड म्हणजेच काय आहे तर शेअर कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल अँड रिटेन अर्निंग. रिटेन अर्निंग हा रिझर्व्हचा पार्ट असतो. दॅट्स वाय ओन फंड कॅल्क्युलेट केले. लोन फंड मध्ये फक्त आपल्याला डिबेंचर दिलेला आहे, सो लोन फंड कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. ऍप्लिकेशन ऑफ फंड कडे आलो तर आपण ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये सुद्धा 3 पार्ट आहेत. फिक्स्ड असेट आहे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे आणि वर्किंग कॅपिटल आहे. ओके. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये सुद्धा 3 पार्ट आहेत, फिक्स्ड असेट, इन्व्हेस्टमेंट अँड वर्किंग कॅपिटल. सो फिक्स्ड असेट मध्ये जे दिलेले आहेत, बिल्डिंग, लँड अँड पेटेंट, ऍज पर दी प्रॉब्लेम अमाऊंट पुटअप करून घेतल्या, टोटल फिक्स्ड अमाऊंट कॅल्क्युलेट केलेला आहे. इन्व्हेस्टमेंट दिलेला नाहीये, सो नील मेन्शन केलं. वर्किंग कॅपिटल डिवायडेड इनटू 2 पार्ट, current asset minus current liability. So current asset as per the problem, account receivable that means debtors, inventory that means stock, prepaid expenses and cash. So as per the problem आपण काय करून घेतले, हे मेन्शन करून घेतलेले आहे. Then त्याच्यानंतर आपण वर्किंग कॅपिटल फाइंड आउट केलेलं आहे. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, आपल्याला वर्किंग कॅपिटल फायनल मिळालं 3,16,000 and 3,95,000. आणि प्रॉब्लेम आपला टॅली झाला 1,91,000 फर्स्ट इयर अँड 10,40,000 सेकंड इयर. ओके. इज इट क्लिअर? इथेपर्यंत तुम्हाला काही डाऊट नसावा. आता जी आपण व्हर्टिकल बॅलन्स शीट ड्रॉ केलेली आहे, त्या बॅलन्स शीट वरून आपल्याला काय करायचे आहे तर हे रेशो फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट आहे डेट इक्विटी रेशो, सेकंड आहे क्विक रेशो, थर्ड आहे स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो अँड फोर्थ आहे प्रोप्रायटरी रेशो. ओके.
सो चला आपण आता रेशो सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. सो मी रेशो हेडिंग मेन्शन करून ठेवलेले आहेत. फर्स्ट आहे डेप्थ इक्विटी रेशो, सेकंड आहे प्रोप्रायटरी रेशो, देन थर्ड आहे स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो अँड फोर्थ आहे क्विक रेशो. असे 4 रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो वन बाय वन आपण मेन्शन करू. आता दोन्ही इयर तुम्हाला दिलेले आहेत म्हणून दोन्ही इयर मध्ये काय करावे लागतील, कॅल्क्युलेशन आपल्याला दाखवावे लागणार आहे. सो स्टार्ट करा. डेप्थ इक्विटी रेशो आपण नवीन लर्न करणार आहोत आज. बाकीचे जे 3 रेशो आहेत हे ऑलरेडी लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण लर्न केलेले आहेत. डेप्थ इक्विटी रेशो म्हणजे काय, डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी. डेप्थ आता माहिती आहे आपल्याला, जे लोन आहे दिस इज कॉल्ड द डेप्थ. सो मेन्शन करा डेप्थ म्हणजेच काय असणार आहे, डिबेंचर डिवायडेड बाय इक्विटी, दॅट मीन्स इक्विटी शेअर होल्डर फंड. सो फर्स्ट इयरचे मेन्शन करून घ्या. डिबेंचर डिवायडेड बाय इक्विटी फंड. इक्विटी फंड्स दोन्हीकडे फॉर्म्युला असेल. सो डिबेंचर 2013 ची अमाऊंट किती दिसते बघा. डिबेंचर प्रॉब्लेम मध्ये या, फर्स्ट इयर दिसेल 2,20,000 डिवायडेड बाय इक्विटी फंड म्हणजेच काय तर इक्विटी शेअर होल्डर फंड आहे. सो प्रॉब्लेम मध्ये किती आहे बघा, इक्विटी शेअर होल्डर फंड 6,81,000. 6,81,000 जो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट आता करून घेतलेला आहे तो असेल. सो तुमचा आन्सर किती येईल बघा मग. अमाउंट किती येणार आहे, 2,20,000 डिवायडेड बाय 6,18,000 0.32. ओके, 0.32 हे फर्स्ट इयरचा आन्सर मिळालेला आहे. डेप्थ इक्विटी रेशो फर्स्ट इयरचा मिळाला तुम्हाला 0.32. ओके, इथे होपसो काही डाऊट नसेल. सिंपल आहे. डेप्थ म्हणजेच काय, जे लोन आहे ते घेतले आपण 2,20,000 डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड 6,80,000 ऍज पर दी प्रॉब्लेम. सो हे 2013 चं क्लिअर झालं. आता आपण 2014 कडे येऊ. 2014 मध्ये डिबेंचरची अमाऊंट किती दिसते बघा. 2014 मध्ये डिबेंचर आहेत 1,80,000 डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड आहे 8,60,000. ओके, 8,60,000. सो तुमचा आन्सर किती येईल बघा, 1,80,000 डिवायडेड बाय 1,80,000 divided by 8,60,000. So answer find out करा 0.21 हे तुमचं मिळालं आन्सर. ओके, डेप्थ इक्विटी रेशो सेकंड इयरचं मिळालं 0.21. इज इट क्लिअर? इट्स व्हेरी सिंपल थिंग. यामध्ये हार्ड असं काहीच नाहीये. आपण डेप्थ डिवायडेड बाय इक्विटीची अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेतली. सेकंड रेशो कडे या. सेकंड रेशो काय आहे, प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटरी रेशोचा फॉर्म्युला मी इथे वरतीच मेन्शन केलेला आहे, प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. ओके, सो आपण ऍज पर द इयर आता कॅल्क्युलेट करून घेऊ.
2013 प्रोप्रायटर्स फंड यातच आपण काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे 6,81,000, जे आपल्याला इथे पण यूज झालेला आहे 6,81,000. 6,81,000 डिवायडेड बाय टोटल असेट. टोटल असेट म्हणजे आपण काय बघितले होते, फिक्स्ड असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस करंट असेट. ओके, लक्षात ठेवा. टोटल असेट म्हणजे काय, फिक्स्ड असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस करंट असेट. आता प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीये, म्हणजे फिक्स्ड असेटची अमाऊंट जी आहे आणि करंट असेटची जी अमाऊंट आहे, दिस इज कॉल्ड द टोटल असेट. सो टोटल डायरेक्टली करून घेते मी 10,64,000 इंटू 100. ओके, सो 10,64,000 लक्षात आली का कुठून घेतली आपण, करंट असेट प्लस फिक्स्ड असेट, जी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अमाऊंट दिलेली आहे. 6,81,000 डिवायडेड बाय 10,64,000 इंटू 100. फर्स्ट इयरचे पर्सेंटेज किती येतील, 64. Like 81,000 divided by 10,64,000 into 100. सो आन्सर किती मिळेल तुम्हाला मग, फर्स्ट इयरचं 64%. ओके, थोडी जर पॉइंट येत असेल तर मेन्शन करून ठेवा. फर्स्ट इयरचा आन्सर मिळेल 64%. लक्षात आलं का आपण कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे. प्रोप्रायटर फंड्स मेन्शन केले 6,81,000 अँड टोटल असेट मेन्शन केले 10,64,000. 10,64,000 मीन्स करंट असेट प्लस फिक्स्ड असेट. ओके, सो 2014 चे कॅल्क्युलेट करा. प्रोप्रायटरी फंड्स किती आहे आपण इथे घेतला होता, 8,60,000 इंटू टोटल फिक्स्ड असेट 11,37,000. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, इंटू 100. ओके, सो किती आन्सर येईल बघा मग सेकंड इयरचं 2014चं. 11,37,000 कुठून आले, तर करंट असेट प्लस फिक्स्ड असेट 2014 ची अमाऊंट. ओके, सो पर्सेंटेज मिळेल तुम्हाला 76.00%. क्लिअर, यामध्ये काही हार्ड नाहीये, इट्स व्हेरी सिम्पल थिंग.
दोन्ही क्लिअर झाले का बघा, डेप्थ इक्विटी रेशो अँड प्रोप्रायटरी रेशो. ओके, सो चला पुढे आपण थर्ड रेशो कडे जाणार आहोत. स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशोचा फॉर्म्युला मेन्शन केलेला आहे, स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल इंटू 100. सो स्टॉकची अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये या, स्टॉक किती आहे बघा, जे इन्व्हेंटरी म्हणून हेडिंगचे दिलेलं आहे ना, दिस इज कॉल्ड द स्टॉक. एक मिनिट, मी तुम्हाला प्रॉब्लेम एकदा दाखवते, म्हणजे थोडस कन्फ्युजन क्लिअर होईल. इथे बघा, अकाउंट रिसिवेबल इन्व्हेंटरी इथे आहे ना, इन्व्हेंटरी फर्स्ट इयरची आहे 3 लाख, सेकंड इयरची आहे इन्व्हेंटरी 3,12,000. आपण काय करणार आहोत आता इथे मेन्शन करणार आहोत स्टॉकच्या अंडर. सो फर्स्ट इयर आहे 3 लाख डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. जी अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती बघा प्रॉब्लेम मध्ये काय आहे, 3,16,000 फर्स्ट इयरची आहे अमाऊंट इंटू 100. ओके, इंटू 100 आन्सर किती येईल बघा मग, 3 लाख डिवायडेड बाय 3,16,000 इंटू 100 म्हणजे आन्सर मिळेल तुम्हाला 95%. 95% फर्स्ट इयरचा आन्सर मिळेल. इज इट क्लिअर? स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल घेतली आपण. 2014 कडे या, 2014 चे कॅल्क्युलेशन करा, मग किती येईल बघा. स्टॉक 2014 चा किती आहे तर 3,12,000 आहे, डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल किती आहे, 2014 चं वर्किंग कॅपिटल आहे 3,95,000 इंटू 100. ओके, सो अमाउंट कॅल्क्युलेट करा, 79%. 79% हे सेकंड इयरची पर्सेंटेज आला वर्किंग कॅपिटल. इज इट क्लिअर? सो स्टॉक वर्किंग कॅपिटल ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, लास्ट लेक्चरला लर्न केला होता, स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल जे ऍज पर दी अमाऊंट, जो आपण लास्ट प्रॉब्लेम लास्ट इन द सेन्स जो आधी प्रॉब्लेम आपण क्लिअर केला त्याच्यावरून अमाऊंट डिरेक्टली पुटअप केलेले आहे. देन पुढे चला, आता लास्ट आहे आपल्याला क्विक रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. क्विक रेशोचा फॉर्म्युला सांगितलेला आहे तुम्हाला, क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. ओके, क्विक असेट म्हणजेच काय तर करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी मीन्स करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. आता करंट असेटची अमाऊंट बघा काय आपण कॅल्क्युलेट जी केलेली आहे प्रॉब्लेम मध्ये, करंट असेट प्रॉब्लेम मध्ये या आधी म्हणजे लक्षात येईल. आता इथे काय केलं आपण, टोटल करंट असेट फाइंड आउट केलेले आहेत 4,79,000. सो इथे मेन्शन करा, एक मिनिट, 4,79,000 मायनस स्टॉक. स्टॉकची अमाऊंट किती होती, फर्स्ट इयरची होती 3 लाख. ओके, सो क्विक असेट मिळतील आपल्याला डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. आता इथे बँक ओव्हरड्राफ्ट नाहीये, सो डायरेक्टली तुम्ही क्विक लायबिलिटी म्हणजेच करंट लायबिलिटी घेतली तरी चालेल, कारण इथे बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे काही दिलेलं नाहीये. सो फर्स्ट इयरचं काय आहे क्विक लायबिलिटी 1,63,000. 1,63,000. ओके, सो कॅल्क्युलेट करा आता, 4,79,000 मायनस 3 लाख म्हणजेच अमाऊंट तुम्हाला किती मिळेल बघा बरं, 1,73,000 डिवायडेड बाय 1,63,000. ओके,
1,73,000 डिवायडेड बाय 1,63,000. मग आन्सर कॅल्क्युलेट करा किती येईल 1.06 1 असं आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये मेन्शन करणार. सो आन्सर आलं तुमचं 1.06 आणि आपण पुटअप करताना काय करणार 1.06:1. सो दिस इज क्विक रेशो 2013. आता 2014 चा क्विक रेशो कॅल्क्युलेट करा. 2014 चे करंट असेट किती आलेत बघा. 2014 करंट असेट 4,92,000 आलेले आहे. 4,92,000 मायनस स्टॉक. आता स्टॉक किती होता बघा 3,12,000. सो मायनस 3,12,000. $4,92,000 minus 3,12,000. $4,92,000 minus 3,12,000. ओके. इंटू करंट लायबिलिटी किती होती 97,000. कॅल्क्युलेट करा आता किती येईल बघा. सो आधी एक स्टेप कंप्लीट करून घ्या. 4,92,000 मायनस 3,12,000 किती येणार आहे 1,79,000 डिवायडेड बाय 3,12,000 सॉरी डिवायडेड बाय 97,000. तुम्हाला आन्सर मिळेल. सो 1,79,000 डिवायडेड बाय 97,000. सो क्विक रेशो किती मिळणार आहे मग कॅल्क्युलेट करून बघा 1.81:1. ओके. म्हणजे आन्सर मिळाला तुम्हाला 1.81. आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये मेन्शन केलेला आहे 1:1. लक्षात आलं. सो काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा आणि ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही काय करा करंट रेशो आणि कॅपिटल गिअरिंग रेशो ह्याच प्रॉब्लेमचा कॅल्क्युलेट करून. ओके. थँक्यू.